इंद्रदेव हे जरी स्वर्गाचे अधिपती असले तरी त्यांना आपल्या पदाचा अतोनात अहंकार होता। त्या अहंकारामुळे ते देवी, देवता आणि ऋषी मुनी यांचा अपमान करण्यात कसलीही कसर सोडत नसत। प्रिय दर्शक हो, आपण या कथेत पाहणार आहोत की कशा प्रकारे देवगुरु बृहस्पतींनी महादेवांच्या मदतीने इंद्रदेवांचा हा अहंकार मोडून काढला। एका पौराणिक कथेनुसार देवगुरु बृहस्पती अनेक दिवस इंद्रसभेत अनुपस्थित होते। तेव्हा क्रोधित होऊन इंद्रदेवांनी देवगुरु बृहस्पतींना तत्काळ सभेत उपस्थित राहण्याचा आदेश दिला। परंतु त्यावेळी देवगुरु बृहस्पती शिव आराधनेत ध्यानमग्न होते। इंद्रदेवांचा आदेश घेऊन गेलेल्या दूताने अनेकदा हाक मारली, पण देवगुरु बृहस्पतींनी ध्यान सोडले नाही। निराश होऊन दूत इंद्रलोकात परतला आणि इंद्रदेवांना याबद्दल सर्व सांगितले। हे ऐकून इंद्रदेव रागावले व स्वतःच देवगुरु बृहस्पतींच्या तपोस्थळी गेले। तेथे त्यांनी कडक शब्दांत हाक दिली, हे देवगुरु, तुम्ही माझा आदेश मोडून स्वर्गलोकाचा अपमान केला आहे। एका राजाचा आदेश न पाळणे म्हणजे राजधर्माचे उल्लंघन होय। तेव्हा देवगुरु शांतपणे म्हणाले, हे इंद्रदेवा, मी केवळ तुमचाच नव्हे तर सर्व देवतांचा गुरु आहे। योग्य अयोग्य याचे मला ज्ञान आहे। तुमचे बोलणे अहंकारातून होत आहे। हे ऐकून इंद्रदेव अधिकच संतापले व म्हणाले, हे देवगुरु, हे गुरुकुल नाही, हा स्वर्गलोक आहे। इथे माझीच मर्जी चालते। इथले झाडांचे पानही माझ्या इच्छेप्रमाणे हलते। देवगुरु म्हणाले, हे इंद्रदेवा, तुमच्या डोळ्यांवर अहंकाराचे आवरण चढले आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःच्या गुरुपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ मानण्याची चूक करत आहात। इंद्रदेव प्रत्युत्तर देत म्हणाले, तुम्हीच राजधर्म मोडत आहात आणि मला ज्ञान शिकवत आहात। यावर थोडेसे रुष्ट होऊन देवगुरु म्हणाले, देवराजा, तुमच्या पदाला असा अहंकार शोभत नाही। शिष्य कितीही मोठा झाला तरी गुरुचा आदर करणे हेच कर्तव्य आहे। पण तुम्ही स्वतःच्या आचरणातून गुरुचा अवमान करत आहात। तेव्हा इंद्रदेव उपहासाने म्हणाले, चला मग याचा निर्णय घेऊया, कोण योग्य कोण अयोग्य। देवगुरु उत्तरले, ठीक आहे, याचा निर्णय स्वयं भगवान शिव करतील। असे म्हणत ते दोघेही कैलास पर्वताकडे निघाले। त्रिकालदर्शी महादेवांनी ही संपूर्ण परिस्थिती जाणली व इंद्रदेवांची परीक्षा घेण्यासाठी ते अघोरी रूप धारण करून त्यांच्या मार्गात उभे राहिले। इंद्रदेवांनी रागाने ओरडून म्हटले, ए मूर्ख मनुष्य, आम्हाला तातडीने महादेवांना भेटायचे आहे आणि तू आमचा मार्ग अडवतोस। परंतु देवगुरु बृहस्पती नम्रपणे म्हणाले, हे भद्रपुरुष, कृपया मार्ग सोडा। आम्हाला भगवान शिवांना भेटण्यास उशीर होत आहे। तरी सुद्धा इंद्रदेव संतापाने ओरडले, देवगुरु, या असभ्याला तुमच्या सभ्य भाषेचा अर्थ कळणार नाही। जर याने मार्ग मोकळा केला नाही तर याचा अंत माझ्या हातून होईल। तेव्हा अघोरी रूपातील महादेव म्हणाले, हे इंद्रदेवा, तुझा अहंकार मला स्पष्ट दिसत आहे। धैर्य व संयम यांचा तुझ्याशी काहीही संबंध नाही। इंद्रदेव उपहासाने म्हणाले, आता एक अघोरी देखील मला ज्ञान शिकवणार का? तुला कदाचित माहित नाही, मी स्वर्गाचा अधिपती इंद्र आहे। देवगुरु म्हणाले, हे इंद्रदेवा, तुम्ही एका शिवभक्ताचा अपमान करत आहात। शिवभक्ताचा अपमान म्हणजे स्वतः महादेवांचा अपमान। पण इंद्रदेव हट्टाने म्हणाले, अशा तुच्छ अघोरीला मी विनम्रपणे विनंती करीन, कधीच नाही। असे म्हणत त्यांनी अघोरीचा सत अपमान केला। तेव्हा क्रोधित महादेवांनी आपला त्रिशूल उगारून इंद्रदेवाला मायापाशात जखडून ठेवले आणि आपले मूळ रूप प्रकट केले। त्यांनी तिसरे नेत्र उघडले व त्यातून अग्नी उत्पन्न झाला। त्यांचे ते रौद्र रूप पाहून सर्व देवता भयभीत झाल्या। त्या अग्निज्वाळांपासून रक्षण व्हावे म्हणून इंद्रदेव महादेवांची प्रार्थना करू लागले, हे महादेव, मी माझ्या राजपदाच्या अहंकारात येऊन माझ्या गुरूंचाच नव्हे तर तुमचाही अपमान केला। पण या मायापाशात अडकल्यावर माझा अहंकार नष्ट झाला आहे। मला क्षमा करा प्रभो। गुरु बृहस्पती ही महादेवांकडे प्रार्थना करू लागले, प्रभो,
इंद्रदेवाकडून अपराध झाला असला तरी त्यांना याची जाणीव झाली आहे. कृपया त्यांना क्षमा द्या. गुरुभक्तीमुळे महादेवांचा क्रोध शांत झाला व ते म्हणाले, हे देवगुरु, तुमच्या प्रार्थनेमुळे मी इंद्रदेवाला मुक्त करतो. मग इंद्रदेवांनी महादेवांना हस्तजोडी नमस्कार करून आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. भगवान शिव म्हणाले, जो माता, पिता आणि गुरुचा अपमान करतो त्याला माझ्या कचा सामना करावा लागतो. प्रिय दर्शक हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर लिहा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.